आंबेगाव पंचायत समिती निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात विविध गणांतून चुरस वाढली। घोडेगाव आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे। आज दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत विविध निवडणूक गणांतून अनेक उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले। या निवडणुकीत प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी या पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत। विविध गणांतील प्रमुख उमेदवार आज प्राप्त झालेल्या अर्जांनुसार प्रमुख लढतींची चित्रे खालीलप्रमाणे दिसत आहेत। घोडेगाव गण येथून कैलास भीमाजी काळे व सोमनाथ वसंत काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि कपिल दिलीप काळे, शिवसेना यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। कळंबगण राजश्री नितीन भालेराव, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उषा रमेश कानडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे। पेठगण अंकुश शिवाजी लांडे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संजय कोंडिबा पवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी आपले अर्ज सादर केले आहेत। बोरघर गण येथून राजेंद्र सावळाराम घोडे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी आणि धोंडीबा बबन पुनाजी अपक्ष यांनी नशीब आजमावले आहे। अवसरी बु गण येथून सुनंदा निवृत्ती ढोबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। जारकरवाडी गण अंकिता अनिल वाळुंज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे। चांदोली बु गण सीमा रमेश खिल्लारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी अर्ज दाखल केला आहे। निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जांची छाननी विहित वेळेत केली जाईल। घोडेगाव येथील केंद्रावर अर्ज स्वीकारताना कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शिनोली गणातून आज दुपारी 3 वाजेपर्यंत एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याने तेथील अहवाल निरंक सादर करण्यात आला आहे। शिवसेनेच्या दोन्ही गटांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गट काही गणांमध्ये आपले उमेदवार रिंगणात उतरवल्याने ही निवडणूक अधिक रंजक होण्याची चिन्हे आहेत। कैलास भीमाजी काळे